नमस्कार काका. नमस्कार. युनिक वैभव या चॅनलमध्ये युनिक शेतकरी या विशेष भागात तुमचं स्वागत आहे. तर शेतकऱ्यांना आपल्या भागात कशी आदर्श प्रकारे शेती करता येईल आणि नवनवीन कशा प्रकारे उपक्रम राबवता येतील त्याबद्दल थोडीशी माहिती तुमच्याकडून हवी आहे. आपण तर हे पीक कोणतं आहे ते प्रथम आपण हे सांगा. डांगर किंवा काशीफळ भोपळा, याला कोणी डांगर म्हणतो, कोणी काशीफळ भोपळा म्हणतो. आपण हे 22 जूनची लागवड आहे, हं. 22 मेची. हा म्हणजे आता याला करेक्ट पावणे 2 महिने झालेत. हा तर बऱ्यापैकी थोडीशी सेटिंग झाली. आता हे थोडं जास्त दाट झाल्यासारखं वाटतंय, पण आता आपण पण पहिल्याच वर्षी केले. आता हा. तुमच्या कसं डोक्यात आलं की या डांगर या फळाचं याला उत्पन्न बिलकुल आपण- खर्च कमी आहे. खर्च काहीच नाही म्हटलं तरी चालेल. बियाचा खर्च फक्त 5-6 हजार रुपये एकरी लागतो. हं. त्याच्यानंतर खत वगैरे थोडं फार बी असलं, एक अर्धी एक बोरी तरी भागून जातं एक एकरला. हं. आणि बाकी काही इतर खर्च नाही. एखादी फवारणी मध्ये करून घ्यायची. हे फळ खाण्यासाठी वापरतात का? खाण्यासाठी वापरते ते. मुंबईला किंवा इतर राज्यात पण जाते. हा. हा. म्हणजे भोपळ्या टाईप म्हणायला हा, ते कुणी काशीफळ भोपळा म्हणतं, कुणी डांगर म्हणतं, समजा वेगवेगळ्या नावाने. म्हणजे खाण्यासाठी वापरले जाते फळ. हा, आणि खाण्यासाठी आपल्या वापरतात. भागात याची शेती प्राधान्याने जास्त केली जात नाही. आता नवीन नवीन लागलेत करायला थोडीफार. नवीन लोक जे आहेत ते आता बऱ्यापैकी करायला लागलेत थोडे आपल्या इकडे. उत्पन्न कशा प्रकारे मिळते यातून? आता माझ्या अंदाजाने यावर्षी याच्यात 30 टनापर्यंत उत्पन्न यायला पाहिजे. 25 टनाच्या पुढे आणि 30च्या आत. किती एकर मध्ये? 2 एकर लावले आपण, तर 2 एकर मध्ये 60 टनापर्यंत निघू शकतं. हा हा हा, खूप प्लॉट बऱ्यापैकी असा छानपैकी बसलाय. पण आपलं पण पहिलंच वर्ष आहे. हा. अगोदर काय आपण याच्या अगोदर केलेलं नाही. किती उत्पन्न निघेल याचा काय अंदाज? 50 ते 60 टन निघायला पाहिजे. म्हणजे जे दुसरे अनुभव लोक आहेत त्यांना आपण विचारलं तर त्यांचं म्हणणं आहे 50-60 टनापर्यंत निघाल 2 एकर मध्ये. हा. काही बियाची पहिली माहिती घेऊन वगैरे लागवड केली बियाणे का? आपण हे दिशा कंपनीचं लावलंय दुसऱ्याच्या हिशोबाने. म्हणजे अगोदर ज्यांनी केलं विक्रम उत्पन्न त्यांना विचारून. हा, याला पाण्याचं नियोजन कसं आहे? पाणी आपण याला ठिबक टाकलेलं आहे मध्ये. हा, ठिबक लावून हा. चालू आहे नियोजन. ठिबकमुळे गवत वगैरे होत नाही आणि बिलकुल बाकी पाळी वगैरे घालण्याचा खर्च एकदम कमी आहे. आणि याला काही दुसरं जोड पीक वगैरे काही त्याच्यात? नाही, याच्यामध्ये जोड पीक घेताच येत नाही, कारण एका महिन्यात हे पूर्णपणे मॅच होऊन जातं सगळं. हा हा. आपण हे 10x2 वर लागवड केली, 10x4 वर लागवड केली. झिकझॅक पद्धतीवर, म्हणजे 2 लावलेले आहे असं. समाधानकारक उत्पन्न निघेल अशी आशा आहे का? एकदम अपेक्षा आहे की बाबा याच्यात 30 टनाच्या पुढेच उत्पन्न येईल सध्याच्या वाढी? सध्याच्या. आणि खर्च बिलकुल झिरो. एकच गोणी टाकली फक्त याला, हा. एकरी एक गोणी. याचं मार्केट कुठे आहे? म्हणजे मार्केट आपल्याला वाशी किंवा इथं पण जागेवर पण विकतं. कमी असं भाव जे बी असेल ते वाशीला बऱ्यापैकी विकतंय. ट्रान्सपोर्ट करून न्यावं लागतं. हा, पण आपण शक्यतो जागेवरच येणार आहे. हा हा. म्हणजे आपल्याला ट्रान्सपोर्टचा ताण नको. जे बी काय भेटन भाव इथं जे वरती भाव विचारायचे ते इथून देऊन टाका. हा, तिथल्यापेक्षा 2-4 रुपयांनी कमी देऊन टाकायची इथं. हा हा. हा. आणि ह्या फळाबद्दल अजून काही माहिती आपल्या भागात याची सेल होतो का? आपल्या नाही भागात विकत आहे, पण बाहेर मार्केटला चांगल्या बऱ्यापैकी. साऊथ कडे इकडे जास्त सांबर वगैरे बनवायला चालतंय. हा हा. धन्यवाद काका. अतिशय तुम्ही चांगल्या प्रकारे नियोजन केलं आहे काशीफळ डांगर या पिकाचं. हा. हा, हे पाहू शकता तुम्ही, अतिशय सुंदर याचं नियोजन केलेलं आहे. किती एकर मध्ये येऊ? हे 2 एकर मध्ये आपलं. हे 2 एकर मध्ये का? हा. चालतंय. याची वाढ अशीच होत राहते ना एकदम भरीव? आपण पण पहिलंच वर्ष आहे आपलं, पण जे अनुभव येत ते सांगते ते एकदम ओके मध्ये प्लॉट, एकदम चांगल्या प्रकारे. याला सध्या फळ लागवड झाली का? लागवड चालू झालेत. काही असे 200-250 ग्रॅम 500 ग्रॅम पर्यंत फळ झाले. आणि किती महिन्याचं पीक राहते? 3.5 महिने, आपलं 2.5-3 महिन्यात संपून जाते सगळं. पूर्ण 3 महिन्याचं हा, संपून जातं. 3 महिन्याचं पीक असतं काही? 3 महिन्यापर्यंत संपून जातं. 75 ते 80 दिवस कमी वयात तोडलं तर, आणि पक्क व्हायला 3 महिने लागतील. धन्यवाद.